हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण. काल मी मम्मी एक आमचे पाहुणे आहेत, त्यांच्या मुलाचं लग्न होतं, तिकडे गेले होतो. तर हे लोक बघा कसं फॉगचा जे असतं तो सेटअप करतात. त्यासाठी गरम पाणी असतं आधी आणि साईडला त्यांनी छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये बर्फ ठेवलेले. गरम पाण्यामध्ये बर्फ टाकलं की असं धुक्यासारखं होतं छानपैकी. आता नवरा नवरीचं वेलकम चाललं आहे आणि मस्त धूप आहे, ते असं ढग असल्यासारखं व्हिडिओमध्ये पण छान येतं डेकोरेशनला. आणि पाऊस वगैरे त्यांनी आजूबाजूला लावलेला आहे, इलेक्ट्रिकल ते मोबाईलवरून ऑपरेट होतं. तर आजचा व्हिलॉग तुम्ही लास्टपर्यंत नक्की पहा. आज खूप छान छान आम्ही धमाल केलेली आहे. लग्न चालू होतं तेव्हाच्या अक्षतांचा मी हा व्हिडिओ शॉर्टमध्ये घेतला आहे. आणि आम्ही पुढे मंदिरला आपण ऑन द वेच आहे. कुरणेश्वरचं साताऱ्याचं फेमस गणपतीचं मंदिर, तिथे शंकर महादेवांची पिंड देखील आहे, ते पण पुढे बघा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला माझा व्हिलॉगचा नक्की सांगा. इथे लग्नामध्ये माझा एक फ्रेंड आहे धर्मा म्हणून, तो पण फोटोग्राफीची त्याला ऑर्डर होती, तर तो मला दिसला. असे माझे वेगवेगळे फ्रेंड्स वगैरे, घरातले पाहुणे खूप जण मला भेटले. खूप आम्ही एन्जॉय केलेला आहे. तर आजचा माझा फुल डेचा व्हिलॉग तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा. आणि जे स्टार्टिंगला मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं, जे फॉगचा आहे तो कसं बनवतात ते देखील तुम्हाला माहिती असेल तर त्याचं मला नाव नक्की सांगा, मला माहीत नाही आहे. मग लग्न वगैरे झालं, जेवण वगैरे झालं, त्यानंतर मी मम्मीची मैत्रिणी आहेत त्या असं आम्ही मंदिरमध्ये गेलो होतो. मंदिर खूप छान आहे, मोठं आहे मंदिर, खूप खिंडीतला गणपती म्हणतात त्याला, खूप फेमस आहे. आणि इथे आपण जे काही विश मागतो त्या पूर्ण होतात. आजूबाजूचा परिसर देखील खूप छान आहे. इथं छोटे छोटे ससे वगैरे त्यांनी पाळलेले आहेत, वेगवेगळे पक्षी आहेत. ससे पण बघा तुम्ही पुढं व्हिडिओमध्ये. हे मारुती देवांचं मंदिर आहे छोटूसं. आजूबाजूला खूप वेगवेगळे मंदिर आहेत. पक्षी आहेत बघा इथं. दत्त महाराजांचं पण आहे मंदिर. खालच्या साईडला एक समाधी देखील आहे. ससा बघा कसं बसलायत. आणि त्यांच्यासाठी पाला पण टाकलाय खायला, फ्लॉवरचा जे असतो तो वरचा पाला ते खातात. ते थोडंसं ब्लर आलं व्हिडिओ, मी भरपूर फोकस करायचा प्रयत्न केला पण ते छोटं ग्रिल असल्यामुळे येत नव्हतं. हे छोटे पक्षी पण खूप सारे होते आधी, आता कमी झालेत. असं आजूबाजूचा परिसर खूप मस्त आहे. खाली लेक पण आहे. आणि पूर्ण आता तुम्ही व्हिलॉग एन्जॉय करा.